हे सगळ्यांना सावध करायला म्हणून मी मेसेज टाकते. काल दुपारी 3:30 पावणे 4 वाजता एक माणूस आला असा बारकासा आणि हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आजचा विषय ना हा थोडासा एकदम आपल्या मनाला धक्का देणारा आहे, जो की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ ना तुम्ही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्यासाठी खूप फायदेशीरसुद्धा ठरणार आहे, जे की मी माझ्या डोळ्याने बघलेलं आहे आणि कानाने ऐकलेलं सुद्धा आहे. ती घटना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा फ्रेंड्स, चालू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मेन म्हणजे महत्त्वाचा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा. आणि मी शेवटी तुम्हाला रेकॉर्डिंगसुद्धा दाखवणार आहे. त्या एका गोष्टीची रेकॉर्डिंग, जे की आपल्या ती रेकॉर्डिंग ऐकून ना आपला एकदम असा धक्का बसणारा हा व्हिडिओ असणार आहे, किंवा ही माहिती असणार आहे, किंवा ती रेकॉर्डिंग असणार आहे. तर तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा फ्रेंड्स, आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग आता आपण व्हिडिओ. तर इथे बघा फ्रेंड्स, मला काही सांगायचं आहे माहिती आहे का? आमच्या कॉलनीमध्ये ना, जिथे मी राहते ना, त्याच्या अगदी घराच्या शेजारी मी जिथे राहते तिथे एक परत घर आहे. आणि त्यांच्या शेजारी एकदम ना एका मुलाला ना किडनॅपरने त्याला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. आणि माहिती आहे का ही घटना किती वाजताची आहे? तर ही घटना ना दुपारची 4:15च्या दरम्यानची ही घटना आहे. तर बघा फ्रेंड्स, लक्ष ठेवून ऐका, ही गोष्ट ना अगदी खरी आहे आणि मी स्वतः त्या मुलाकडून ऐकलेली आहे. मला असं वाटलं की त्या मुलाची थोडी मुलाखत वगैरे घ्यावी, कारण की तो मुलगा आणि त्याचा वडील ना आमच्या घरी आले होते. कारण की आमच्या घरचा जो कॅमेरा आहे ना त्याचं फुटेज मागायला आले होते. तर मग यांनी ना कॅमेराचं फुटेज वगैरे काढून दिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये पण तो जो किडनॅपर आहे ना, त्यांनीसुद्धा बरेच हुशार असतात बरं. त्यांनी पण म्हणजे लक्ष ठेवत असेल की कुठे कॅमेरा आहे आणि कुठे नाही. तर जस्ट ना आमचा जो 3rd नंबरचा कॅमेरा आहे ना, तो ना एकदम जिथे किडनॅप करण्याचा प्रयत्न केला ना, म्हणजे एकदम कॅच करते, पण तो बरोबर ना थोडं कॅमेराच्या साईडला तसं म्हणजे त्याला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. आणि माहिती आहे का फ्रेंड्स, त्याने काय केलं होतं ते तुम्हाला मी सांगते. तो जो मुलगा आहे ना, म्हणजे तो मुलगा 8 ते 9 वर्षाचा असेल बहुतेक. 4:15च्या दरम्यान ना तो ट्युशनला जाण्यासाठी निघाला होता. ट्युशन पण आमच्या कॉलनीमध्येच आहे आणि आमच्या घरासमोरून रोज तो मुलगा जाते. तर मग म्हणे की म्हटलं, मी त्याला विचारले, स्वतः त्याचे वडील होते ना आमच्याकडे आले होते. तर तेव्हा त्याला मी विचारली, म्हटलं काय झालं रे तुझ्यासोबत? तर तो म्हणत होता की एक मुलगा गाडीवरून आला, 2 व्हीलर पल्सर होती त्याच्याजवळ. आणि तो पूर्ण इथपर्यंत काळ्या हाताचं शर्ट घालून होता आणि पूर्ण पॅक करून होतं काळ्या तोंडानं, काळ्या कपड्यानं, काळा स्टॉल वगैरे जे काय असेल ते त्याच्याने तो ना पूर्णपैकी ना असं पॅक करून होता. आणि इवन डोळ्याला चष्मासुद्धा लावून होता म्हणते. तर तो मुलगा म्हणे की मी त्याचा चेहरा ओळखू शकलो नाही आणि मी एवढा घाबरून गेलो की त्याच्याजवळ गाडी कोणती होती आणि गाडीवरती नंबर काय आहे हा सुद्धा मी बघू शकलो नाही. तर साहजिक आहे, कारण की 8-9 वर्षाचा मुलासोबत झाल्यावर कोण एवढं लक्ष देऊन करणार आहे? इवन मोठा व्यक्तीसुद्धा नाही करू शकत. आणि बघा फ्रेंड्स, भाग्य एवढं की त्या मुलाने स्वतः हिंमत केली आणि तो मुलगा ना तो जो गाडीवर होता ना, जो किडनॅपर आहे की चोर आहे, कोण आहे माहिती नाही, पण त्या मुलाला त्यानं ना थोडंसं असं मारझोड केलं किंवा हाताला चावण्याचा प्रयत्न केलं, इवन असं बुक्की दिलं. असं केल्यामुळे तो जो मुलगा आहे ना वाचून धावत पळत तो निघाला. आमच्या घरासमोरूनच तिकडे ट्युशनला गेला तो, परत घरी न जाता. आणि तो मुलगा ना म्हणजे आमच्या कॉलनीतच राहते, थोडं दूर राहते. तर त्या मुलाने एवढी हिंमत दाखवली ना,
तर ते त्याच्या हिमतीला तर सलामच असायला पाहिजे, कारण की अशी हिंमत कोणीही दाखवत नाही सहसा. आणि तो मुलगा दाखवला हेच खूप जास्त. आणि जर अशी हिंमत जर त्याने दाखवली नसती किंवा त्याला मारझोड केलं नसतं किंवा चावलं नसतं, तर तो मुलगा आता आज आपल्यामध्ये नसता. माहिती नाही कुठे असता आणि कुठे नाही. देवाचं भाग्य म्हणावं की तो मुलगा तशी हिंमत दाखवलेली आहे. आणि मला एकच सांगायचं आहे, तुमच्यासोबत पण असं झालं ना, तर नक्की तुम्ही ओरडण्याचा प्रयत्न करा किंवा असं त्यांना मारझोड करण्याचा प्रयत्न करून नक्की सुटका करायची आहे. तर एवढी तरी हिंमत दाखवायची आहे. खास करून मुलांना हा माझा संदेश आहे की एकटे दुकटे जाऊ नका कुठे आणि एकटे दुकटे राहू नका. ट्युशनला जायचं असेल तरी किंवा आई वडिलांना सोडवून मागा, कारण की ते आपल्या सेफसाठी. तर बघा फ्रेंड्स, तो जो किडनॅपर आहे ना, याला म्हणते की माझ्या गाडीवर बस आणि चल. तर याने नाही बोलला म्हणते, मी नाही बसणार बोलला म्हणते. तर नाही म्हटल्यानंतर ना तो जो किडनॅपर आहे ना, त्याला असं डायरेक्ट असं ओढून गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला म्हणते. तेव्हाच ना यानं असं केलं, मारझोड केलं, त्याच्यामुळे तो सुटून गेला. आणि विचार करा तुम्ही, जो गाडीवरती किडनॅपर होता त्यांनी जर दोघं जण असते तर आज तो मुलगा नसता. कारण की जर त्याच्या मागचा जो दुसरा असता तर ते इझिली त्याला बसवलं असतं गाडीवरती आणि नेलं असतं. तर बघा फ्रेंड्स, तुमच्यासोबतही असं झालं ना, तर पहिली गोष्ट तर ओरडण्याचा प्रयत्न करा. ओरडल्याने कोणी पण येतं आणि एवढ्या जीवाच्या आकांताने ओरडायचं, कारण की आपला जीव हा फुकटचा नसतो. जीव वाचवण्यासाठी आपण काहीही करू शकतो. इवन जवळ कॉलनीतल्या जे कोणी असते घरामध्ये त्यांना आवाज द्यायचं किंवा जे तुम्हाला काही म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता, पण स्वतःचा जीव एकदम आपण सेफली ठेवला पाहिजे आणि वाचवला पाहिजे अशा याच्यातून. तर मला ना मानतच नव्हतं माझं मन. मी म्हटलं आपण शेअर करायलाच पाहिजे यूट्यूबवरती, कारण की माझ्यामुळे काही जणांना जरी माहिती झालं ना तरी मला चांगलं वाटेल की बा नाही, माहिती झालं. आणि ही गोष्ट ऐकून तुम्ही तर नक्की सेफ व्हा फ्रेंड्स. तर बघा, आमच्या घराच्या शेजारीच घटना झाली आणि एकदम आमची कॉलनीसुद्धा म्हणजे अशी एकदम चांगली आहे आणि म्हणजे एकदम अशी सामसूम वगैरे काहीही नाही राहत. तरी पण अशी घटना घरासमोर व्हायला नको होती, अशी ही गोष्ट झाली होती. आणि त्यांचे वडील माझ्या घरी आले होते ना, तर त्यांचा चेहरा म्हणजे बघण्यासारखा होता. त्यांनी एवढे घाबरलेले होते ना, खूप जास्त म्हणजे त्यांनी एवढे घाबरलेले होते ना, खूपच घाबरलेले होते. साहजिक आहे, कारण की म्हणजे आपला स्वतःचा मुलासोबत जेव्हा असं होते तेव्हा ना खूप भीतीसारखं वाटते. आणि ही घटना ऐकून ना मला तर एकदम असं धक्काच बसला आणि मला खूप भीतीसुद्धा वाटत होती, कारण की मी स्वतः त्यांच्या आईवडिलासोबत बोलली आणि त्या मुलासोबत मी स्वतः बोलली. जर पॉसिबल झालं तर मी त्या मुलाला स्वतः तुम्हाला म्हणजे विचारून सांगेल. मी तर हे सगळं विचारेल, कारण की सगळं विचारणं हे सेफ नसते. त्याच्यासाठीच मी त्याला या शूटमध्ये वगैरे घेतलेलं नाही आहे, पण म्हटलं मी तुम्हाला सांगायलाच पाहिजे. तर बघा फ्रेंड्स, अशी जर तुम्ही विचार करा, त्या मुलाने जर तेव्हा त्या किडनॅपरला प्रतिकार केला नसता तर आज काय झालं असतं आणि आज आपल्या सगळ्यामध्ये किती खळबळ उडाली असती. आम्हाला तरी झालंच असतं, कारण की आम्हाला ती गोष्ट ऐकूनच म्हणजे सहनच होत नव्हती. आणि ते जर त्याने प्रतिकार केला नसता तर काय झालं असतं. तर मला एवढं सांगायचं आहे, तुमच्याकडे छोटे लेकरं वगैरे असेल तर त्यांना खूप गोष्टीची माहिती द्या. त्यांना गुड टच आणि बॅड टच याच्याबद्दलसुद्धा सांगा. कोणी चॉकलेट्स वगैरे देत असेल तर नका घेऊ. खेळणी वगैरे देत असेल तर नका घेऊ. कोणाच्या म्हणजे काही अशी लालच लावत असेल तर त्यांच्या मागे मागे नका जाऊ, असं त्यांना थेट सांगून ठेवा. आणि आपण काम करत राहतो आणि लेकरं गेटच्या समोर येते किंवा तसंही नका करू, कारण की उचलून लहान लहान लेकरांना काही समजत नाही. चॉकलेट्स वगैरे दाखवलं तरी त्यांनी जाते. उचलून न्यायला काही हरकत नाही. आणि आत्ता ना खूप वाईट परिस्थिती आलेली आहे, कारण की केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणि एक मी तुम्हाला रेकॉर्डिंगसुद्धा ऐकवणार आहे, ते तुम्ही ऐका आणि खूप जास्त लोकांपर्यंत ही शेअर करा. माझी एवढीच मनापासून म्हणजे खूप जिद्द म्हणजे माझं ना एवढंच मनापासून आहे की ही रेकॉर्डिंग सगळ्यात जास्त शेअर करा. आणि आपल्या गृहिणींसाठी तर खूपच
उपयोगाची आहे आणि हा व्हिडिओ ऐकून मला तरी वाटेल की बरेच जण सतर्क होईल आणि व्हायलाच पाहिजे फ्रेंड्स. तर बघा, अशी ही घटना घडली होती. ही घटना ऐकून ना अंगावर काटा येईल अशीच ही घटना आहे आणि रिअलसुद्धा आहे. याच्यामध्ये कुठलंच फेक नाही आहे, काही नाही आहे. व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश की सगळेजण अलर्ट व्हायला पाहिजे आणि लेकरांची सुरक्षितता घ्यायला पाहिजे. तर चला मग मी म्हणजे मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रेंड्स. आणि नक्की काळजी घ्या, तुमची घ्या, तुमच्या मुलांची घ्या. आणि आता जी रेकॉर्डिंग आहे ते मी तुम्हाला ऐकवणार आहे, तर ते नक्की ऐका. ही जी रेकॉर्डिंग आहे ना माझ्या मोबाईलमध्ये आहे. मला व्हिडिओ एडिट करताना त्याच्यामध्ये टाकता येणार नाही, तर तुम्ही ही स्वतः ऐका. तर मी तुम्हाला ऐकवते, लक्ष देऊन ऐका आणि सगळ्यात जास्त तुम्ही शेअर करा फ्रेंड्स. तर ही ग्रुपवरती आलेली रेकॉर्डिंग आहे आणि ही रिअल रेकॉर्डिंग आहे. तर तुम्ही नक्की नक्की ऐका, मी तुम्हाला ऐकवते. हॅलो, सावध करायला मग मी मेसेज टाकते. काल दुपारी 3:30 पावणे 4 वाजता एक माणूस आला असा बारकासा आणि ग्रिलला कुलूप लागलेलं होतं आणि माझं लाकडाचं दार उघडं होतं आणि मच्छरदाणीची ती आमची ग्रिल आहे ती पण जाळी बंद होती. तो प्रॉपर बेल वगैरे दाबून आला. मी समोर गेली, मला काही सामान घ्यायचं नव्हतं म्हणून मी आतूनच बोलली. तर तो म्हणाला की मी असं कॉलेजमधून आलोय वगैरे, प्रोजेक्ट आहे आमचं काहीतरी, तर बाहेर या म्हणे. म्हटलं नाही, बोला म्हटलं तिथूनच, मी काही बाहेर येत नाही. असं 2-3दा तो म्हणाला. मी म्हटलं काय आहे सांगा, इथूनच बोला म्हटलं. तर त्यांनी पूर्ण ग्रिल इतक्या स्पीडनी ओढून आतमध्ये यायचा प्रयत्न केला आणि कुलूप होतं म्हणूनच ते राहिलं. आणि कुलूप आहे म्हटल्यानंतर तोही थोडासा घाबरला, मी तर घाबरलीच होती. आणि मग तो एकदम जायला निघाला. तर त्याच्या हातात त्यांनी काहीतरी एक डब्बा वगैरे घेतला होता. त्याच्यात काय होतं नक्की मला माहित नाही, स्प्रे होता काय होता, म्हणून त्याचा सारखा आग्रह होता की तुम्ही समोर या बोलायला माझ्याशी. आणि मी लकीली जाळीतूनच बोलत होती त्याच्याशी. आणि मग तो त्याच्यानंतर फटाफट पळाला. तर हे 3:30 पावणे 4ची गोष्ट आहे, म्हणून फक्त याच्यासाठी करते की सध्या आपले दार कुलप दुपारच्या वेळेला बंद ठेवा आणि थोडंसं दुरून बोला कोणाशी बोलताना. पण आता ते त्या केसेस आजकाल सुरू झाले की स्प्रे टाकतात सरळ तुमच्या तोंडावर. तर हा प्लीज मेसेज पूर्ण वाचा सगळ्यांनी आणि ज्यांना गरज असेल त्यांना पाठवा. तर बघा फ्रेंड्स, ऐकली ना तुम्ही ही रेकॉर्डिंग, ऐकून एकदम अंगावर काटा आला ना. तर मी जेव्हा ऐकली ना तेव्हा माझ्यासुद्धा अंगावर असाच काटा आला होता आणि खूप भीती वाटत होती. आणि असं एकदम ह्या ताईंनी ज्या सांगल्या ना ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच ताई, तुम्ही ही जी रेकॉर्डिंग सर्वांपर्यंत पोहोचवली आणि माझ्यापर्यंतसुद्धा आली. आणि मी सुद्धा प्रयत्न करते की तुमच्यापर्यंतसुद्धा यायला पाहिजे आणि तुम्हीसुद्धा नक्की सतर्क व्हा, कारण की आपला जीव हा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला. आणि लेकरांनासुद्धा तुम्ही खूप जास्त सेफ ठेवा. तर मला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ एंड करता करता मला एक सुचलं की घाबरण्याची काहीही घाबरण्याचा काहीही विषय नाही, कारण की आपण स्ट्रॉंग राहायचं आहे. आणि आपल्याकडे एक पोलीसचा किंवा जे पोलीसचे तर नंबर माहितीच असते. पॉसिबल झालं तर तुमच्या जवळपास जो कोणतं पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमधल्या आपला इन्स्पेक्टरचा नंबर तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मला त्यांनी नंबर दिला, मी तो नंबर सेव्ह करून घेतलेला आहे. जो त्या दिवशी इन्स्पेक्टर आले होते ना, सब इन्स्पेक्टर, तर त्यांनी मला स्वतः नंबर दिला होता यांना आणि मला की काही गरज भासल्यास फोन कर. तर नक्कीच मी तो नंबर सेव्ह करून ठेवलेला आहे, कारण की आपल्याला केव्हा कशी वेळ येईल सांगता येत नाही. म्हणून आपल्याला पोलीसचा नंबर तर माहीतच आहे, जो 112 असं आहे तो, पण एक पर्सनली नंबर असायला पाहिजे जो की माझ्याकडे आहे. आणि पॉसिबल होत असेल तर तुमच्या हद्दीमध्ये जो कोणतं पोलीस स्टेशन येते त्या पोलीस स्टेशनमधला पोलीस इन्स्पेक्टरचा तुम्ही नक्की नंबर ठेवा, जेणेकरून तुम्हाला कामी येईल. माझ्याकडे तर आहेच, त्यांनी स्वतः मला नंबर दिलेला आहे.
ते इन्स्पेक्टरनी आम्ही ज्या हद्दीमध्ये राहतो त्या पोलीस स्टेशनचा, आणि त्यांनी जे इन्स्पेक्टर आहे ना ते स्वतः आमच्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनमध्येच येतात, म्हणून त्यांचा नंबर आम्हाला दिलेला आहे. तर असा नंबर ठेवायला पाहिजे. तुम्हीसुद्धा नक्की ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की आपल्याला फोन तर आपल्याजवळ असतेच आणि उघडून लगेच लागलं पाहिजे. तर त्या दिवशी त्यांनी आले ना, पूर्ण गाडी घेऊन आले, पूर्ण चेकिंग केले. तर असं काही असायलाच पाहिजे. तर तुम्हीसुद्धा नक्की पोलीसचा नंबर ठेवा पर्सनली. तर चला मग, ही सुद्धा मला सांगावं असं वाटलं. मी ठेवलेलं आहे, तुम्ही पण ठेवा. तर बघा फ्रेंड्स, मला ना आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. तर 2 ते 3 दिवस झाली ही घटना झाली, आणि सांगायचं हे झालं की ज्या मुलांना किडनॅप करत होते ना, त्यांच्या वडिलाने एक पोलीसमध्ये कंप्लेंट केली. तर लगेच दुसऱ्या दिवशी ना पोलीससुद्धा आले होते, सब इन्स्पेक्टर आणि पोलीस आले होते, आणि त्यांनी भेट दिली, आमच्याकडे आले आणि आम्हाला कॅमेऱ्याचं फुटेज मागितलं होतं. पण तो किडनॅपर एवढा हुशार निघाला की त्याला माहिती असेल की इथे कॅमेरा आहे. कॅमेऱ्याच्या समोर तो काहीही केला नाही. एकदम शेवटच्या आमच्या तिकडे सुदगिरणी आहे त्याच्या तिकडे तो ह्या मुलाला असं काही केला होता. पण खूप थँक्यू की त्या मुलाला काहीही झालं नाही, आणि याच्यासमोरसुद्धा कोणालाही काही व्हायला नको. आणि ही रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कारण की आपल्यासारखेच भरपूर जणं आहे की त्यांना कामी येईल. तर चला मग फ्रेंड्स, आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. माझा प्रयत्न होता की तुमच्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. तर मी असेच ना व्हिडिओसुद्धा, माहितीचे व्हिडिओसुद्धा मी टाकत असते, आणि भरपूर आपले डेली ब्लॉग्स तर असतात. पण म्हटलं हे इम्पॉर्टंट आहे, टाकायलाच पाहिजे, म्हणून मग मी टाकली. तर चला मग, हा व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडण्यापेक्षा जास्त हेल्पफुल ठरला असेल. तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स. आणि तर आवडला तर आता एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा, आणि कमेंटसुद्धा करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही. काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट्स सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी धन्यवाद फ्रेंड्स, आणि तुम्ही सेफ राहा, तुमच्या लेकरांना सेफ ठेवा. तर भेटते तुम्हाला परत एका नवीन व्लॉगमध्ये. तर बाय. ऑडिओ जंगल.